अभिजितचं डोकं असून सुद्धा काल त्यानं बिंडोकपणाचा खेळ खेळलेला आहे अशी चर्चा इकडे बाकीचे सदस्य करत आहेत। चला तर बघूयात हे असं का म्हणतात। तर इकडे सगळे लिव्हिंग एरियामध्ये बसलेले असतात आणि अंकिता म्हणते की अभिजितने मूर्खपणा केलेला आहे, कारण नॉमिनेशनचं जे कार्य होतं त्याच्यामध्ये सगळा जो खेळ आहे तो शेवटच्या सदस्याच्या हातात होता। तर जान्हवी म्हणते की अरे त्याला डोकं असतं ना, तो डोकं लावून खेळला असता, कारण त्याने खरं तर त्याला माहिती होतं तो शेवटला आहे, तर त्याने पहिल्यांदा घनश्याम आणि पॅडीदादाच्या जोडीला नॉमिनेट करायला हवं होतं, कारण जर तो नंतर आला असता घनश्याम तर त्याने स्वतःचा फोटो काढला नसता आणि निकी आणि अभिजितचाच फोटो त्याला काढावा लागला असता। त्यावर अरबाज म्हणतो की अरे हे तर पहिल्यांदा एलिमिनेशनमध्ये पण झालेलं होतं ना, की भाई तू मेरी डाल मी तेरी डालता हो, म्हणजे तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतच नाही, तो स्वतःही नॉमिनेशनमध्ये जातो आणि दुसऱ्यालाही टाकतो। जान्हवी म्हणते की बिग बॉसनी इक्वली चान्स दिलेला प्रत्येकाच्या बाजूने खेळण्याचा। त्यावरती इकडे डीपी दादा म्हणतात की अरे तुला सांगू का, सुरुवातीलाच मी वैभवला म्हणलं होतं की आपण नॉमिनेशनमध्ये नसणार आहे यावेळेस, मी बोललेलो आणि ते खरं झालं, कारण आमचा फोटो काढणार कोण कसं जाणार हे मी मोजतच होतो आणि बघ तसं झालंच आणि शेवटी आम्ही नॉमिनेशनमध्ये नाही आलो। त्यावर अंकिता सुद्धा म्हणते की हो ते तर होणारच होतं। बिग बॉस सुद्धा मस्त खेळ खेळले, कारण पहिल्यांदा त्यांनी निकीला पाठवलं आणि त्याच्यानंतर जान्हवीला पाठवलं, कारण त्यांना दाखवून द्यायचं होतं की बघ जान्हवी तुला निकीने नॉमिनेट केलेलं आहे। तर जान्हवी म्हणते की हो मला तर ते कळलेलंच होतं त्यांचं लॉजिक, म्हणूनच त्यांनी मला आत पाठवलेलं होतं। त्यावर अंकिता म्हणते की ज्यावेळेस मी तिसऱ्यांदा आत गेले ना, मला असं झालं की या दोघींनी काय गोंधळ घातला असेल, आज जाऊन बघते तर पॅडीदादा आणि घनश्याम दोघंही नॉमिनेटमध्ये होते, मग मी त्यांचा फोटो काढला, तुमचा आणि डीपी दादाचा टाकला। त्यावर डीपी दादा म्हणतात की म्हणूनच मला बिग बॉसने तुझ्या नंतर पाठवलं की बघा अंकिताने तुम्हाला नॉमिनेट केलेलं आहे हे त्यांना मला दाखवून द्यायचं होतं। अंकिता म्हणते की अरे मी कॅल्क्युलेट केलेलं होतं, कारण ज्या वेळेस आपले एवढे सदस्य बाहेर बसलेले आहेत तर ते तुमचा फोटो काढणारच हे मला माहिती होतं, म्हणूनच मी तुम्हाला नॉमिनेशनमध्ये टाकलेलं। प्रकारे बिग बॉसच्या एलिमिनेशन टास्कमध्ये सगळ्यांनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण अभिजितने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली असं इकडे डिस्कशन चालू आहे। तर तुम्ही यांच्या मताशी सहमत आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।